समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तसंच त्यांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची मागणी लावून धरली। विधान परिषदेतही याचे तीव्र पडसाद उमटले। दरम्यान या वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल करण्यात आला आहे। अधिवेशनात आजच्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यावर अबू आझमींच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत त्यांच्या निलंबनाची मागणी केली। धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचं म्हणजे औरंगजेबाचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं। खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे। अबू आझमीचा धिक्कार करतो। अबू आझमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबणार आणि म्हणून अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये। म्हणून याला निलंबित झालं पाहिजे। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला। ज्या अबू आझमीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केलाय आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण केलंय, त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। या मागणीला आम्ही सगळे सभागृह पाठिंबा देतोय आणि म्हणून अबू आझमींचं निलंबन करावं ही आमची सगळ्यांची मागणी आहे। सत्ताधारी आमदारांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही या भूमिकेचं समर्थन केलं। या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ सुरू राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला। त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागल्यावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली। सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे। बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल। अबू आझमी यांच्यावर सरकारनं खरोखरच कारवाई करून दाखवावी अशी भूमिका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहाबाहेर बोलताना मांडली। औरंगजेबाची प्रशंसा करत असताना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे, मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल, तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। या घटनेचे तीव्र पडसाद विधान परिषदेतही उमटले। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींचा धिक्कार करून अबू आझमी यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं। आझमींना बडतर्फ करा असे ते म्हणाले। औरंगजेबाचं समर्थन राज्यातच काय तर देशातही खपवून घेणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला। ज्या औरंगजेबानं काशी विश्वेश्वरासह अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली, हिंदूंसह शीख आणि बौद्ध धर्मीयांवरही अत्याचार केले, त्या औरंगजेबाच्या कबरीचं आणि फाशी दिलेल्या दहशतवादी याकूबचं उदात्तीकरण करणं योग्य नाही असं शिंदे यांनी सांगितलं। अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सभागृहाच्या आणि जनतेच्या भावना तीव्र असून त्यांच्यावर तीव्र कारवाई करावी असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले। मला वाटतं दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या भावना तीव्र आहे। सभागृहाच्या नेत्यांनी आपलं मत मांडलं आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत आणि सर्रासपणे केले जात आहेत। शासनाचं आणि विरोधी पक्षाचं आणि दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बाजूच्या भावना तीव्र आहेत। या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितावर तीव्र स्वरूपाचे आपण त्यांच्यावरती कारवाई करावी। फक्त पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चालणार नाही आणि म्हणून संपूर्ण
सभागृहातील सदस्याच्या भावना तीव्र आहेत, महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याबद्दलची भूमिका मांडली. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना सरकार का संरक्षण देतंय असा सवाल दानवे यांनी केला. या सगळ्या प्रवृत्ती एकच आहेत असं विरोधी पक्षनेते म्हणाले. आज कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींना देशद्रोहाखाली अटक करावी अशी मागणी केली. अबू आझमी यांनी हे करताना विशिष्ट धर्माच्या लोकांना चिथावणी देखील दिली असून हा राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका दरेकर यांनी केली. सभागृहात या संदर्भात चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य हौद्यात उतरले. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जय जयकार केला आणि अबू आझमी विरोधात घोषणा दिल्या. या सगळ्या गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. दरम्यान या आक्षेपार्ह वक्तव्यावरून उमटलेल्या प्रतिक्रियानंतर अबू आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते मागे घेतो, मात्र आपण ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे हे वक्तव्य केलं होतं असा दावा त्यांनी केला.